करावं लागलं आणि ते लॉक तोडलं। म्हणजे माझ्या बायकोने अनैतिक संबंध ठेवू नये किंवा माझ्या बायकोचं जर एक्स्ट्रा अफेअर असो तर म्हणजे ती मला सांगा ती तिजोरी आहे का लॉक लावायला? तिजोरी आहे का ती? बरं महिलांना तुम्ही लॉक लावता हे लावतो। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे। कशा आहे तुम्ही? आय होप मस्त आणि मजेत असणार आहे। तुम्हाला माहिती आहे नवरा बायकोवर संशय घेतो हे म्हणजे भरपूर स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत असेल ना ते संशयापायी असते। याला भरपूर कारणं असतात। काही स्त्रिया अशा असतात की त्यांना नवऱ्याकडून जर प्रेम भेटलं नाही, मान सन्मान भेटला नाही, नवऱ्याने जर त्या स्त्रीकडे लक्ष दिलं नाही तर किंवा तिचं पैशाचं काही कारण असू शकते किंवा घरच्या परिस्थिती नसते त्या कारणाने सुद्धा ते एक्स्ट्रा अफेअर ठेवतात। काही लोक असे असतात की लग्न झालेलं असताना सुद्धा दुसऱ्या स्त्रियांसोबत संबंध ठेवतात। काही स्त्रिया अशा असतात की त्या लग्न झालेल्या असताना सुद्धा परपुरुषासोबत संबंध ठेवतात। एवढंच नाही तर आता याचं पण प्रमाण वाढलेलं आहे की तरुण मुली लग्न वाल्या व्यक्तीसोबत संबंध ठेवतात आणि लग्न झालेले पुरुष युवतीसोबत संबंध ठेवतात। तर हे प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे। परंतु अनैतिक संबंधातून किती वाईट घटू शकते ना हे कोणाला कल्पना सुद्धा नाही आहे। याच्यात पुष्कळदा जीवितहानी होते, खूप काही नुकसान होऊन जाते, कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त होतात, त्यासोबत आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होतात। तर पुण्या पिंपरी चिंचवड इथे खूप निंदनीय अशी घटना घडलेली आहे 2-3 दिवसापूर्वी, साधारणतः 8 दिवस होत आहेत त्याला। परंतु ते मी जेव्हा वाचली किंवा ती माझ्या कानावर आली, मला इन्स्टाला स्टोरी शेअर झाली की ताई याच्यावर एक व्हिडिओ बनवा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे की एक भूपेंद्र नावाचा युवक होता आणि त्याची 28 वर्षाची बायको होती। तिला एक बाळही आहे 9 महिन्याचं। तर ती दिसायला सुंदर असणार आणि कसं आहे आपण जोपर्यंत डोळ्याने बघत नाही, कानाने ऐकत नाही तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवू नये। कारण माझा हा पर्सनल अनुभव आहे की भांडणं लावायला दोघात भरपूर जण येतात, परंतु जर आपल्याला आपल्या नवऱ्यावर विश्वास असेल तर बाकीच्या लोकांनी कितीही सांगून द्या तुमचा विश्वास डगमगायला नको। आणि नवऱ्याने सुद्धा जर चूक झाली तर ती पदरात घ्यावी किंवा तिला एक वेळा माफ करावं। पण इथं तसं काहीही नव्हतं। नवरा कामावरून आलेला होता, पिंपरी चिंचवड इथली गोष्ट आहे। नवरा कामावून आला आणि बायकोवर संशय घेऊ लागला की बाबा ती हिचा एक्स्ट्रा अफेअर असणार किंवा काही असणार। त्याने कामावरून आल्याबरोबर जी बायको त्याची आतुरताने वाट बघत होती, ज्या नवऱ्यासोबत तिने 7 जन्मासाठी बंधन बांधलं गेलं होतं त्या नवऱ्याने बायकोला रपारप बेल्टने मारलं, कमरेचा बेल्ट काढून तिला बेदम मारहाण केली। मारहाण केल्यावरही तो थांबला नाही तर त्याच्यातलं जे अघोरी किंवा ते दानव राक्षसी वृत्ती होती ना ती एवढी चितावलेली होती ना की त्याने काय केलं, जे महिलेचे आपले प्रायव्हेट पार्ट असतात ना 2 जागी 2 खिळे ठोकले। खिळे ठोकल्यानंतर त्याला पितळेचं लॉक लावलं आणि इतक्या तिला वेदना होत होत्या तरी तुम्ही असं इमॅजिन करा आपल्याला जर असे काटा टोचला किंवा चाकू लागला तर आपल्याला किती इजा होते। आज त्या महिलेला किती इजा झाली असेल। जनावरांसोबत सुद्धा कोणी इतकं कृत्य अवघड करू नाही शकत असं त्या पुरुषानं त्या महिलेसोबत केलं। सांगा काय म्हणत असेल ती महिला। तिचे हात बांधून अक्षरशः ढोरासारखं तिला खिळे ठोकण्यात आले आणि तिच्या प्रायव्हेट पार्टला लॉक लावण्यात आलं। त्याच्यानंतर त्याच्यावर पोलीस कारवाई झालं तर ते म्हणजे अक्षरशः पोलिसांनाही ते पाहावंसं वाटत नव्हतं, एवढं ते कसं दिसत असेल म्हणजे इमॅजिनही करता येत नाही। नंतर पितळेच्या कुलपाची चाबी सापडत नव्हती। इकडे ती महिला वेदनेने तळतळत होती की काढा। शेवटी लॉक तोडणाऱ्याला बोलावं लागलं आणि ते लॉक तोडलं। म्हणजे माझ्या बायकोने अनैतिक संबंध ठेवू नये किंवा माझ्या बायकोचं जर एक्स्ट्रा अफेअर असो तर म्हणजे ती मला सांगा ती तिजोरी आहे का लॉक लावायला? तिजोरी आहे का ती? बरं महिलांना तुम्ही लॉक लावता हे लावतो, पुरुषांना काय असते बाबा? जे ते बंधन पुरुषाला कोणतेच बंधन नाही, जे असेल ते त्या महिलेला। नंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली, त्याला अटक करण्यात आली। आता त्याच्यावर 326, 323 आणि 504 की 600 गुन्हा नोंद झालेली आहे आणि आता तो जेलच्या मागं आहे। साधारण त्याला किती वर्षाची सजा होणार? 5 किंवा 10 वर्षाची होणार। पण त्याच्यातला जो दानव आहे तो मरणार का? नाही मरणार। जे लोक असे कृत्य करतात ना त्यांची जी नजर आहे ना ती कधीच मरत नसते, ती जिवंतच राहत असते। आता आपल्याला असं एखाद्या स्त्रीला वाटते की बाबा मी माझ्या नवऱ्यासोबत लय सुरक्षित आहे, तिच्या आईबाबाला पण वाटते माझी मुलगी नवऱ्यासोबत आहे म्हणजे सुरक्षित आहे।
तिच्या भावाला वाटते माझी बहीण नवऱ्यासोबत आहे म्हणजे सुरक्षित आहे, आपल्यालाही वाटते अरे हा तर माझा नवराच आहे, मी याच्यासोबत सुरक्षित आहे. परंतु तो नवरा सुद्धा कधी काय करणार ना हे सांगता येत नाही. म्हणजे स्त्री सुरक्षित कुठं आहे? ती जर कुठं जॉब करणार तर त्या तिथं सुरक्षित नाही, ती जर रस्त्याने जाणार तर त्या गल्लीत सुरक्षित नाही, ती जर शाळेत जाणार तर त्या टीचरपासून तिला धोका आहे, ती जर क्लासेसला जाणार तर त्या टीचरपासून तिला धोका आहे, मित्रासोबत बॉयफ्रेंड सोबत फिरायला जाणार तर तिला धोका आहे, मैत्रिणीसोबत जाणार तर तिला धोका आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिला धोकाच आहे. आणि एवढं करूनही असं वाटलं होतं की नवऱ्यावरती विश्वास ठेवू शकते, तर त्या नवऱ्याने जर असं केलं तर कसं होणार आहे? गुप्तांगाला कुलूप लावणे म्हणजे तुम्हीच हा विचार करा की किती निंदनीय गोष्ट आहे हे. मी तर म्हणते सरकारने एकच करायला पाहिजे होतं. ज्या पद्धतीने त्याने तिला टॉर्चर केलं किंवा ज्या पद्धतीने त्याने तिला खिळे रोवले, लॉक मारलं ना, त्याला पण साल्याला असे 2 खिळे ठोकायला पाहिजे होते आणि लॉक ठोकायला पाहिजे होतं. म्हणजे जशा सोबत आपण तसं वागत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याला वेदनाने समजत की या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला किती वेदना झाल्या असेल, बरोबर ना? त्याच्यासोबत पण तेच व्हायला पाहिजे होतं जे त्याने त्या 28 वर्षाच्या मुलीसोबत केलं. तिला 9 वर्षाचं बाळ आहे. त्याने कोणत्याही गोष्टीचा मागच्या पुढचा विचार न करता की त्याने इतका पण विचार केला नाही याच्यात तिचं जीव जाऊ शकतो, काही होऊ शकतो. आज तो जेलात, आज तिच्याजवळ ते 9 आता इतके दिवस एवढ्या समजा नाजूक जागेवर ते घटना झालेली आहे, किती दिवस लागणार तिला रिकवर व्हायला. त्याच्यामुळे बस एकच सांगायचं आहे की नवरा बायकोचं नातं खूप म्हणजे खूप जपावं लागते. कारण आमचं नातं खूप येणे हे झालेलं आहे. आमच्या नात्यात पण खूप प्रॉब्लेम आलेले होते. माझ्या पण नवऱ्याने मला भरपूर मारलेलं होतं. पण कसं आहे, जिथं जर विश्वास नसेल, ज्या नात्यात प्रेम नसेल, विश्वास नसेल ना, ते नातं तुम्ही तिथं स्टॉप करून द्या. स्टॉप करून द्यायचं. तो पुरुष असो की स्त्री असो, त्यांनी ते म्हणजे नातं तिथं स्टॉप करून द्यायला शिका किंवा थोडासा ब्रेक घ्यायला शिका. कदाचित ब्रेक नंतर तुमचं आयुष्य सुधरू शकते, तुम्हाला एकमेकांविषयी आतुरता, प्रेम निर्माण होऊ शकते. परंतु सगळ्या गोष्टीला औषध आहे. पण जे म्हणतो ना आपण संदेह किंवा एखाद्या माझ्या बायकोचं अफेअर असेल का, माझी बायको कोणासोबत बोलत असेल का, माझ्या बायको सुंदर आहे मग माझ्या बायकोला कोणी पाहणार का, प्रपोज करणार का, ह्या गोष्टीमुळे हे प्रकरण घडून येतात. त्याच्यामुळे सर्व गोष्टीला औषध आहे. हे जे आहे ना संशयाला औषध नाही, हा एखाद्याचा जीवच घेतो. बस मला एवढीच गोष्ट शेअर करायची होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.